यतो तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वर तेने ब्रह्मरुदादिकवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारिमृदां यथा यत्र धाम्ना स्वेन सदा निरस्ततो सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपालकृष्ण। हे करावया उद्देशे मद सामर्थ्य असे की नसे, हे पुढील तैसे न पाहता करी। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, माग कोण बसलेला बडबड करते कोण? हा एवढे समजत नाही माणसाला, सांगावं लागतं. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 621 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे कर्म. हेही करावया उद्देशे, अर्थात आपण जो विचार करतो आहोत, कोणत्या कर्माचा विचार चालला आहे? तामस कर्माचा विचार चाललेला आहे. आतापर्यंत आपण सात्विक पाहिलं, राजस पाहिलं, आता तामस कर्माचा विचार करतो आहोत. तेही करावया उद्देशे मद सामर्थ्य असे की नसे, हेही पुढील तैसे न पाहता करी. आपण कोणतं कर्म करतो आहोत, याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, याच्यापासून आपल्याला दुःख होणार आहे का सुख होणार आहे का, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा विचार न करता किंबहुना ते कर्म करण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे की नाही याचाही विचार केला जात नाही तामस कर्मामध्ये. तसंच पुढे भविष्यामध्ये भावी कालामध्ये हे चांगलं आहे का वाईट आहे याचाही विचार केला जात नाही. आणि याचा कुठल्याच प्रकारचा विचार न करता जे कर्म केल्या जातं याच्यापासून आपला घात होईल की काय, फायदा होईल की काय, आपल्या ठिकाणी याचं सामर्थ्य आहे की नाही, तसंच भविष्य कालामध्ये काय होणार आहे, वाईट होईल का चांगलं होईल, अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारे विचार न करता जे कर्म केल्या जातं
त्याला तामस कर्म असं म्हणतात. केवढा माझा उपाव करिता कोण प्रस्ताव, केलिया ही वाव काय येत. कर्म आरंभ होण्यापूर्वी किंवा कर्माचा आरंभ करण्याकरता आपण कितीसं सामर्थ्य आहे आपलं. कोणतंही कर्म करायचं असेल तर उगी उच्चारली साळूबाई लावली टाळूबाई असं नाही चालत. पण ते कर्म करतो आपण, जे करणार आहोत ते कर्म करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे की नाही. कर्म करीत असताना एखाद्या मध्ये जर वाईट प्रसंग दुर्धर प्रसंग आला तर काय होईल याचाही विचार केला जात नाही. कर्म ज्यावेळी पूर्णतेला प्राप्त होईल एखाद्या वेळेस तर त्या वेळी आपल्याला कोणतं फल मिळेल का, आणि आपण जे कर्म करतो ते कर्म कसं आहे, याच्यापासून चांगलं फळ मिळेल की वाईट मिळेल. नेहमी अशा प्रकारचा विचार करूनच कर्म जे केल्या जातं त्याला सात्विक कर्म म्हणतात. आणि हा कुठल्याच प्रकारचा विचार केला जात नाही की आपण जे कर्म करतो आहोत याच्यापासून आपल्याला चांगलं फळ मिळेल की वाईट मिळेल, का उगीच करायचं म्हणून करायचं, अशा प्रकारचा जो विचार केला जात नाही त्याला तामस असं म्हणतात. कर्म ये जाणीवेची सोय अविकाचेनी पाये, कुसोनिया होय साटोपकर्मी. ये जाणीवेची सोय अर्थात जाणीवपूर्वक कोणतंही कर्म करणं फार महत्वाचं आहे. मोगम नाही. लोकांचं पाहिलं ना आपण केलं किंवा लोक करतात तसं केलं नाही. लोकांच्या मध्ये सामर्थ्य असेल आपल्यात नसेल तर, लोकांनी केलं त्याला ते योग्य असेल आपल्याला योग्य नसेल तर, हा सर्व विचारपूर्वक विचार केला पाहिजे. अविचाराने कोणत्याही प्रकारचं कर्म करू नये. विचारपूर्वक कोणत्याही प्रकारचं कर्म करावं. अविवेकाने जर कर्म केलं तर त्याने फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होईल. म्हणून कुसोनिया होय साटोपकर्मी. आणि म्हणून आपण त्याचा विचार करूनच ते कर्म करण्याचा, या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सामर्थ्य आहे की नाही, काल योग्य आहे की नाही, देश योग्य आहे की नाही, कर्म चांगला आहे की नाही, याच्यापासून तोटा होईल की फायदा होईल, कधी आरंभ करावा कधी संपवावं, ते करण्याचं सामर्थ्य आहे की नाही, हा सगळा विवेक करून कर्म करावं. पण हे काहीच विचार न करता जे कर्म केल्या जातं त्याला तामस कर्म असं म्हटलं जातं. आपुला वसवटा जाळूनी, बिसाटे जैसा वन्ही, का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी. आपुला वसवटा जाळूनी, अग्नीचा आश्रय काय आहे. अग्नीचा आश्रय कुठे असतो, काय असतं, अग्नीचा आश्रय कशात आहे. अग्नीचा आश्रय लाकडामध्ये आहे. आपुला वसवटा जाळूनी, वसवटा म्हणजे आश्रय,
तो आश्रय आपला जाळायचा आणि मग अग्नी जेव्हा भडकल्या जातो ते जाळल्यानंतर का स्वमर्यादा गिळवणी सिंधूट. अग्नी जसा आपलं स्थान जाळून तो भडकल्या जातो किंवा समुद्र हा मर्यादा टाकून कधी कधी स्वमर्यादा गिळवणी सिंधू उठी. आपली मर्यादा काय आहे हे सोडून समुद्र जेव्हा खवळल्या जातो तेव्हा अतोनात नुकसान होते. जर त्या समुद्राने विचार न करता काम केलं ते विचारात काम आहे म्हणून बरं आहे. जर पुष्कळ वेळा त्यांनी मर्यादा सोडली की काय काय घडतं हे तुम्हाला कल्पना आहेच त्याची. त्यांनी जर आपली मर्यादा सोडली तर अतोनात अशा प्रकारे नुकसान प्राप्त होतं, जीवांचा नाश होतो. तसं मग नेणे बहु थोडे मागे पुढे न पाहे मागे पुढे मार्गा मार्ग एक वढे करीत चाले. मग न पाहे मागे पुढे बहु थोडे नेणे. अग्नी जसं जाळण्याच्या कामामध्ये हे थोडं आहे का हा हे जास्त आहे याचा विचार करत नाही अग्नी. समुद्र एकदा पसरू लागला की तोही विचार करत नाही की यामुळे काय परिणाम होईल, त्याचा किती नुकसान होईल याचाही विचार समुद्र खवळला की तोही विचार करत नाही. बोटीच्या बोटी नष्ट होतात, माणसं संपल्या जातात. समुद्र विचार करतो का नाही करत. तसं हे तामस कर्म आहे. अविचारीपणाने केले जे कर्म आहे, अविधीनं केलं जे कर्म आहे, देशकाल मर्यादा सोडून केलं जे कर्म आहे, सामर्थ्याचा विचार न करता केलं जे कर्म आहे ते कर्म तामस कर्म आहे. त्या तामस कर्मामुळे फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच होते. हेही त्या तामस कर्म करताना कळत नाही. तो याचाही विचार करत नाही. आपण जे आता उदाहरणं अग्नीचं, समुद्राचं वगैरे अशी काही उदाहरणं पाहिले, तैसे कृत्याकृत्य सरकटित अपपर नुरवित कर्म होय ते निश्चित तामस जाण. मग तैसे कृत्य अकृत्य सरकटित. आपण जे कर्म करतो हे कृत्य आहे का अकृत्य आहे याच्यापासून आपल्याला तर नरकाला जावंच लागेल, दुसरं स्थान नाही. लक्षात ठेवा. कृत्याकृत्याचा विचार केला जात नाही. हे आपलं आहे, यामध्ये आपलं जो आपला लोक जो आपल्या लोकांचे नुकसान होईल, आपल्या लोकांचा फायदा याचा विचार न करता आपल्या लोकाला जाळण्याकरता, नष्ट करण्याकरता जी प्रवृत्ती निर्माण होते ते तामसी कृत्य आहे. कुऱ्हाडीचा दांडा हे कुऱ्हाडीचे दांडे गोताचा नाश करण्याकरताच प्रवृत्त झालेले आहे. त्यांना त्याचं काहीच घेणं देणं नाही. हिंदू संपवायचा आहे. 2-4 दिवस राहिलेच आता म्हणून बोलतो. हिंदू संपवायचा आहे हे लक्षात असू द्या.
आणि मुसलमानाला वाढवायचं आहे. हे कोण करतं? आपलेच नाही का? आपलेच कोऱ्हाडीचे दांडे गोतास का काय? तू कधी विचार याने केला असता ते नसतं केलं. तामसी लोक आहेत नाही काय? गोमांस भक्षण करणारे हे तामसी लोक आहेत. हे कधीही याचा विचार करत नाही. निदान कमीत कमी लोकांनी तरी याचा विचार करणं फार गरजेचं हो आहे. नाहीतर यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम काय? फार आता दूर ही गोष्ट नाही आहे. जर सावधगिरी बाळगली नाही, धर्माचा विचार केला नाही, तर या तामसी लोकांच्या तामस कृत्यामुळे सर्व समाज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे तामसी कर्माचा विचार चाललेला आहे. कारण याला सात्विक आहार घेणाऱ्याला हे कळतं. जे बिचारे तामसी आहार घेणारे आहेत, मी आता त्याचा उच्चार केला होता, त्यांना हे काहीच कळत नाही ना. हे आपलं कळत नाही, परकही कळत नाही. म्हणून आपणच आपल्याचा नाश करत बसावं हेही त्यांना कळत नाही. लक्षात हे तामसी लोक जे असतात, तामसी कर्म करणारे, हे त्यांना कळत नाही. त्यांना दाखवून द्यावं लागतं. आणि ते दाखवून देण्याचं काम तुमच्या आमच्या हातात आहे. नाही दाखवून दिलं तर मरा. हे तामसी कृत्य आहे. यांना त्यांची जागा दाखवणं फार गरजेचं आहे. हे विसरता कामा नये. यावेळेस फार मोठा डोम पाजळलेला आहे, लक्षात ठेवा. आणि ते जाहीर सांगतायत, जाहीर सांगतात, आम्ही राम मंदिर ठेवणार नाही, आम्ही काश्मीरला 370 कलम पुन्हा आणल्याशिवाय राहणार नाही, आम्ही मंदिरं नष्ट केल्याशिवाय. हे कोण? आपले कुत्रे हे म्हणतायत, लक्षात ठेवा. आम्ही मंदिरं नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. मशिदीला आम्ही अनुदान दिल्याशिवाय राहणार नाही. हो, त्यांची जाहिरात आहे अशी, जाहिरात त्यांची. हे जर आम्ही जाणलं नाही तर मग फार अवघड गोष्ट आहे, लक्षात ठेवा. मी काय सांगतो? तामसी कृत्य, तामसी कृत्याचा आपला विचार चाललेला आहे. तैसे कृत्य सरकटित. आणि हे स्वतः जास्त करत नाहीत, पण असे भाडुत्री कुत्रे आणतात हे. आणि ते भाडुत्री कुत्रे मग ते भुंकत राहतात. एक कुत्रा असा भुंकत होता की या एकनाथ शिंद्याला त्यांना लाजही वाटत नाही बोललं काही. आणि या फडणवीसाला आणि या दादाला त्यांचे कपडे काढून मारावं. हे कोणाला बोलतो, काय बोलतो? हे भाडुत्री कुत्रा. हे भाड्याने आणतात ते कसे, आणि ते भुंकत. तेही तामसी, हेही तामसी आहेत. पण आपण मात्र याचा पूर्ण विचार करणं अत्यंत आज त्याची गरज आहे, आवश्यकता आहे. पुढे आपल्याला रडायची पाळी येऊ नये, रडूनही देणार नाहीत, हेही लक्षात असू द्या. तैसे कृत्य सरकटी अपपर नुरवित. कृत्य काय, अकृत्य काय, आपलं काय, परकं काय, याचा विचार होत नाही. आणि असा विचार न करता जे कर्म केल्या जातं त्याचं नाव तामस कर्म आहे. ऐसी गुण
त्रय भिन्ना कर्माची गा अर्जुन हे केली विवंचना उपपत्तीशी ऐशी गुणत्रय विभिन्ना कर्माची गा अर्जुना असे 3 गुणाचा आपण वेगळा विचार केला. सात्विक गुण, राजसी गुण, तामसी गुण याचा विचार केला. सगळे चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, मोठमोठे महाराज लोक, साधू संत जाग करतायत लोकांना. हो, सांगून राहिले. काय असा प्रसंग कधी आला नव्हता, पण आता आलाय. आपण नाश करून घेण्याचा प्रसंग आता आलेला आहे. म्हणून सगळे साधू संत सावध करत आहेत की पुन्हा रडायची पाळी येऊ नये. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, रडूनही देणार नाही. मुंडके छाटल्यावर काय रडणार तुम्ही? रडायला कुठं जागा आहे काय? म्हणून असं हे कर्म आपण पाहिलं. काय माऊली ज्ञानराज, भगवान श्रीकृष्ण हे गीतेच्या द्वारा आपल्याला सावध करत आहेत. आणि त्याकरता आपण झोपेतून जाग होण्याची आता फार वेळ निकट आलेली आहे. आता याची कर्मा भजता कर्माभिमानिया करता तो जीवही त्रिविधता पातला असे. आता याची कर्मा भजता काय कर्माभिमानिया करता तो जीवही त्रिविधता पातला असे. तेव्हा एक मोठे महाराज आहेत पंढरपूरचे, वारी करणारे आहेत, ते मोठे महाराज आहेत. त्यांनी आज यूट्यूबला सांगितलं की आज जवळपास आपल्याला स्वराज्य मिळून 70-75 वर्षे होऊन गेले. या काळामध्ये पुष्कळसे मुख्यमंत्री झाले, पण असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही. ऐका तुम्ही यूट्यूबला एक महाराज सांगताय, मोठे महाराज होते, की त्यांनी 4 दिवस वारीच्या प्रसंगामध्ये 4 दिवस पण नाही, पहाटे आले, पूजा केली की गेले. हे 4 दिवस थांबून सगळ्यांची चौकशी पंढरपुरामध्ये, कुठं स्वच्छता आहे, कुठं घाण आहे, कुठं काय चाललेलं आहे. प्रत्येक दिंडीवाल्याला त्यांनी 20-20 हजार रुपये दिले. स्वतः पायी फिरून चौकशी करत होते, स्वतः पायी फिरून. कोण मुख्यमंत्री आहेत ते लक्षात ठेवा. आणि सगळे देखभाल करत होते 4 दिवस. काय आणि सगळ्या मंदिराची पाहणी, सगळं देखभाल करणं, धर्माचा विचार करणं नाही. आता पुन्हा असे भूतो न भविष्य. ही काही 2-3 माणसं जी आहेत लक्षात ठेवा. हे नराणांच नराधिपम, भगवान सांगतात ह्या माझ्या विभूती आहेत, यांना माणसं म्हणू नका, हे भगवंताच्या विभूती आहेत. असं कार्य करतच नाहीत कोणी. असुर लोक असं कार्य करत नाही. भगवंत त्या रूपात येऊन ते कार्य करत असतात. याचा विचार आपण करणं आज फार आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण अशा प्रकारे 3 कर्माचा विचार केला. चतुराश्रम वशे एक पुरुष चतुर्धा दिशे कर्तया
त्रैविध्य तैसे कर्म भेद चतुराश्रम बसे. आश्रम 4 आहेत. 4 कोणते कोणते आश्रम आहेत? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. हे 4 प्रकारचे आश्रम आहेत. चतुर्थ आश्रम वसे एक पुरुष चतुर्था दिशे. हे 4ही आश्रमामध्ये एकच पुरुष या 4ही आश्रमाचं कार्य करताना दिसतो. जो ब्रह्मचारी आश्रमात तोच गृहस्थी आश्रमामध्ये, जो गृहस्थी आश्रमामध्ये तोच वानप्रस्थामध्ये, जो वानप्रस्थामध्ये तोच संन्यासामध्ये. एक पुरुष चतुर्धा दिशे. जो ब्रह्मचारी आहे तोच गृहस्थी झाला, जो गृहस्थी होता तो वानप्रस्थी झाला, जो वानप्रस्थी होता तो संन्यासी झाला. एक पुरुष चतुर्धा दिशे. या 4 आश्रमाप्रमाणे एकच पुरुष हे 4 प्रकारचं कर्तव्य बजावतो. कर्तया त्रैविध्य तैसे कर्म भेद. हे 4 प्रकार तुम्हाला सांगितले 4 आश्रमाचे. एकच मनुष्य हे 4ही आश्रम भूषवतो. उपनयन झाले की लगेच ब्रह्मचर्य. ब्रह्मचारी आश्रम भोकावी अक्षरे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये अभ्यास. त्या आश्रमामध्ये मेखला धारण करणं, कौपिन धारण करणं, शेंडी, सूत्र, दंड धारण करणं. कोणत्या आश्रमात? ब्रह्मचारी आश्रमाचं सांगतो. दंड ब्रह्मचारी आश्रम. त्यामध्ये मेखला, अगोदर उपनयन, त्यानंतर मग कौपिन, त्यानंतर शिखा. शिखा माहिती आहे ना? त्यानंतर सूत्र, त्यानंतर दंड धारण कर. असा तो ब्रह्मचारी. आणि मग वेदाध्ययन करणं. अभ्यास हा पुढे नाही होत. अभ्यासाची पुढे संपलं. मग अभ्यास करण्याकरता बाल्य अवस्था आहे, ब्रह्मचारी अवस्था आहे. एकदा ग्रस्ताश्रमात तो प्रविष्ट झाला कि मग तो कोण झाला? तो हमाल. माफ करा, मग त्याला वेळ कुठे? वेळ नाही त्याला. मग त्याला काम 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 काम. मी तुम्हाला परवा सांगितलं होतं. एका बाईला म्हटलं, अहो पंढरपूरला जात जावा. म्हणजे हे रिकाम्या माणसाची काम आहेत. असं म्हटलं 2 लागू आहेत. पण आता काय काय गप्प राहिलो. धोक्काच बसला मला. हो, हे आम्हाला काम आहेत, रिकाम्या माणसाची काम आहेत पंढरपूरला जाणं. म्हणलं बाई तुम्हाला नमस्कार करतो, आता पुन्हा बोलू नका पुढे. आणि मीही तुम्हाला आयुष्यभर म्हणणार तिकडं मातीत जा, नरकाला जा, नाही तर कुठेही जा. काय करायचं आम्हाला? चांगलं जर तुम्हाला पटत नाही ना, ग्रस्त आश्रम काम काम. अरे कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे.
ग्रस्ताश्रम म्हणजे काय, त्या ग्रस्ताश्रमाला विकून टाकलं, बाकीची कामं करायची नाही, सगळं करायचं. ग्रस्ताश्रम पाहूनच सगळं, देवाची सेवा करायची, वारी करायची, एकादशी करायची, भजन करायचं. आळंदी आहे, पंढरी आहे, तीर्थयात्रा आहेत, हे सगळं ग्रस्ताश्रमातच करावं लागतं. मग पुढे याप्रमाणे ग्रस्ताश्रमामध्ये योग्य पत्नी पाहून विवाह केला पाहिजे. मगाशी एक मुलगी आली माझ्याकडे, पत्रिका पहा, पाहिली पत्रिका मगाशी 4 वाजता. पत्रिका पाहिल्यावर म्हणली कसं काय, म्हणलं तू लव्ह मॅरेज करणारच वाटतं. तुम्हाला कसं कळलं, मग पत्रिका कशाला पाहत. पण एक लक्षात ठेव, हा धोका आहे, जमेलच, बहुतेक बिघडतच. काय तर ती योग्य पत्नी, योग्य पुरुष पाहूनच लग्न करावं लागतं. पुढे त्याने ढकलूनच दिलं तर काय करणार. विचारपूर्वक कर झाला. त्यांची पत्रिका दाखवते, लव्ह मॅरेजला कशाला दाखवते म्हणतात, तुझंच बघ. नाही पुढं कसं होईल, आता काय पुढं काय व्हायचं का. योग्य पत्नी, योग्य पत्नीशी लग्न केलं तरच ग्रस्ताश्रम सुखाचा होतो. मग त्या ग्रस्ताश्रमाला यजन आहे, याजन आहे, काय अध्ययन आहे. ग्रस्ताश्रम म्हणजे नुसतं थांबायला करायचं नाही, हे सगळं त्यात करायलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी ग्रस्ताश्रमात काय अध्यापन आहे, शिकायचं. म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे, मी शेवटपर्यंत विद्यार्थीच आहे. शिकायचं, शिकायचं पण, शिकवायचं पण, अध्ययन, अध्यापन. काय दान, दान करायचं असतं आणि अधिकार परत प्रतिग्रहही करायचा असतो. लक्षात ठेवा, परिग्रह कामापुरता परिग्रह करावा. आता गृहस्थी म्हणल्यावर परिग्रह करणारच, कामापुरता करावा, अति नको. गृहस्थाश्रमात परिग्रह आहे पण अति नको आहे. अशा प्रकारे षटकर्म त्याच्यात राहतात. कशामध्ये, ग्रहस्थाश्रमामध्ये. तोच पुढे वानप्रस्थाश्रम, वैराग्य प्राप्त झालं की केला ग्रहस्थाश्रम प्रारब्धाप्रमाणे. मुलं बाळ झाले, त्यांना शिकवलं, त्यांना लाईनीला लावलं, पुन्हा त्यात गुंतायचं नाही. दशरथ राजाला विरक्ती निर्माण झाली की नाही. किती केस पांढरे झाले होते त्यांचे, 1 केस. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, आता तू मना होई सावधान. आमचं सगळं पांढरं झालं तरी आम्ही काळं करतो. काय लोकांना दाखवतो आम्ही काळं, पांढरं नाही आमचं. पण ते बेटा असं विचित्र असतं काम की ते वर जातं काळं, खाली खाली राहतं पांढरं. असा प्रकार. काय तेव्हा वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. मग सगळं सोपून द्यायचं मुलाकडे आणि आपण वानप्रस्थाश्रम पत्नीसह वर्तमान वनात जाऊन राहायचं. असं पूर्वी होत असं. आता पत्नीसह वृद्धाश्रमात राहतात. पूर्वी वनात जाऊन राहायचे. लक्षात ठेवा. काय तपश्चर्या करायची. धृतराष्ट्राला सांगितलं काय, विदुर का काय, काही लाज वाटते की नाही.
एवढा त्यांना त्रास दिला, त्याच्या दारात तुकडे मोडत बसलास. काही स्वार्थ साधव ना, आता काही ते थोडी लाच धरावी. कितीतरी त्यांच्या नाशाकरता प्रयत्न केले आणि त्यांच्या दारात आता खातोस. विदुरकाकडे सांग. आणि मग धृतराष्ट्र गांधारीसह वनात गेले. ग्रस्ताश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम, नंतर संन्यास. संन्यासी झाल्यावर सर्वसंग परित्याग करणारा, काषाय वस्त्र धारण करणारा, काषाय म्हणजे भगव, आणि भिक्षावृत्तीनं राहणारा. मग भिक्षावृत्तीनं राहावं लागलं. आणि अखंड आपला वेळ ब्रह्मचिंतनात गेला पाहिजे. अखंड ब्रह्मचिंतनामध्ये असा हा 4 प्रकारचा आश्रम आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. अर्थात या संबंधाने 4 प्रकार दिसत आहेत आश्रम संबंधाने. तसं कर्मभेदाने 3 प्रकार सांगितले. हे जसे 4 प्रकार सांगितले आश्रम भेदाने, तसे कर्मभेदाने सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारच्या कर्माचा विचार आपण आतापर्यंत केलेला आहे. यानंतर भगवान पुढे काय सांगता आहेत तो भाग आणि यांची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. आता विश्वात्मके देवी